परिसरातून आलेले सर्व नागरिक, मला वाटतं सहकार विभाग, महापालिका, स्टॅम्प विभाग, महसूल विभाग, जे 4-5 विभागांच्या अधिकाऱ्यांना मी बोलवलेले आहे. या सर्व विभागांचे सन्मान्य अधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, गेल्या 4 महिन्यापूर्वी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने माझ्यावर सहकार राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की खरं म्हणजे यापूर्वी या विभागाशी माझा फारसा संपर्क आलेला नव्हता, परंतु उद्धव साहेबांनी जबाबदारी दिली म्हटले तर निश्चितपणे त्यांच्या काहीतरी अपेक्षा माझ्याकडून असतील आणि त्या भावनेतून मी या विभागामध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि कामकाज करण्याचा प्रयत्न करतोय. सहकार विभाग म्हटला तर तसा 100 वर्षाच्या पेक्षा जास्त पाठीमागचा कालावधी असलेला हा विभाग आहे. साधारणतः 2,30,000 सहकारी संस्थांचं जाळं या महाराष्ट्रामध्ये आहे आणि लाखो कोटी लोकांचा दररोज संपर्क या विभागाशी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून येत असतो. आणि म्हणून अशा या विभागामध्ये कामकाज करत असताना माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, सहकार कॅबिनेट मंत्री महोदय यांनी माझ्यावर मुंबई आणि इतर क्षेत्रातल्या 100 सदनिकांपेक्षा कमी असलेली जे काही सोसायटीज आहेत त्याही क्षेत्राची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली. आणि मग या विषयाचा अभ्यास करीत असताना प्रामुख्याने टीम कन्व्हेन्स, मानवी हस्तांतर आणि सोसायट्यांचे प्रश्न, मला वाटतं हा विषय प्रमुख मला त्या ठिकाणी दिसून आला. आणि मग ह्या विषयावर कामकाज करीत असताना वेळोवेळी ज्या काही मंत्रालयामध्ये पण अनेक लोक त्या ठिकाणी अडीअडचणी घेऊन येत असतात. काही ठिकाणी तर आम्हाला बघायला मिळतं की त्या सोसायटीच्या जर 50 सभासद असतील तर 1-2 सभासद सारखे तक्रार करतात आणि 48 लोकांना वेठीस धरतात. असं पण काही ठिकाणी त्या दिसून आलेलं आहे. काही ठिकाणी असं पण दिसून आलेलं आहे की काही तांत्रिक अडीअडचणींमुळे सरकारचा जो आणि शासनाचा पण जे उद्दिष्ट आहे की अतिशय सोप्या सरळ पद्धतीने आता जे प्रभू साहेबांनी या ठिकाणी कायद्याच्या भाषेमध्ये जी अपेक्षा व्यक्त केली की मानवी हस्तांतरण ह्या पद्धतीने झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की 25 फेब्रुवारी 2011चा जो काही शासन निर्णय आहे त्या निर्णयानुसार DDR महोदयांना या विभागाची प्रमुख जबाबदारी सक्षम प्राधिकारी म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. आणि म्हणून DDR जरी सक्षम प्राधिकारी असले तरी त्याला 5 विभागांच्या अधिकाऱ्यांचं कोऑर्डिनेशन जर मिळालं तर मला वाटतं हे प्रश्न जलद गतीने त्या ठिकाणी मार्गी लागू शकतील. आणि अनेक वर्षानुवर्षे जे रेंगाळलेले प्रश्न आहेत, काही ठिकाणी आम्ही पाहतो की चांगल्या घरची लोक असताना सुद्धा मग त्या सोसायटीच्या हे प्रश्न न सुटल्यामुळे काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आलेलं आहे, काही ठिकाणी सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, काही ठिकाणी विजेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपण प्रयोग म्हणून नागरिकांनी मंत्रालयात चक्कर मारण्याच्या पेक्षा आपण जनतेपर्यंत जाऊ शकतो का. आणि हे असे चर्चा करीत असताना आमदार महोदयांशी ज्यावेळेस माझं बोलणं झालं तर म्हणजे गर्दी करायची आणि नुसता शोबाजी करायची असं न करता खरे ज्यांचे प्रश्न आहेत, मला माहित नाही आज आपण या ठिकाणी जे काही लोक ज्या भावनेत आलेले असतात, ज्या अपेक्षा घेऊन आलेल्या असतात, आमचा सर्वांचा प्रयत्न राहील की ते प्रश्न मार्गी लागले पाहिजे. माझा असा दावा नाही की 100% प्रश्न सुटतील, परंतु ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनात आज निश्चितपणे सुरुवात होईल असा विश्वास मी तुम्हाला आजच्या